115 असून त्याच्या अंतर कोणाचे माप किती आहे 50. तर त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? चला बघा लक्ष द्या. एक त्रिकोण आहे, काय त्रिकोण आहे माहित नाही. समजा असा एक त्रिकोण आहे, तर त्याचा एकाचा बाह्य कोन किती अंशाचा आहे? 115. बाह्य कोन 115 असेल तर रेषीय जोडीतील कोन किती अंशाचा असतो रे? 180. बरोबर आहे. मग रेषीय जोडीतील इकडचा जर 115 असेल तर राहिलेला अंतर कोण असेल? 65. या दोघांची बेरीज काय होते? 180. त्याच्यानंतर जर हा 65 अंशाचा असेल तर दुसरा कोन आपल्याला दिलेला आहे, त्यामध्ये त्याच्या एका अंतर कोनाचे माप किती आहे? 50. त्याच्यापैकी एक कोन आहे 50 अंशाचा. आता बघा, त्रिकोणाच्या अंतर कोनाच्या मापाची बेरीज काय असते रे? अंतर कोनाच्या मापाची बेरीज, कोनाच्या मापाची बेरीज काय असते? 180. मग बघा आता हे 65 आणि हे किती रे? 50. 65 आणि 50 जर मायनस केले, 115 मायनस केले की दुसरा कोन पुन्हा काय येतो? 65. मग हा कोन कोणत्या प्रकारचा आहे? समद्विभुज त्रिकोण. याच्या दोन भुजा आणि दोन कोन सारखे आहेत, म्हणून याला कोणता कोन म्हणतात? समद्विभुज त्रिकोण. कसोटी होती, आठवते का? बघा, बा को बा, बाजू कोण बाजू, माहित आहे का? दुसरा क्वेश्चन होता काय? एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या कशी आहे रे? तिप्पट आहे. म्हणजे मुलं एक पट आणि मुली 3. मग त्यांच्या बेरजेला कितीने भाग गेला पाहिजे रे? 3 आणि 1 4 ने भाग गेला पाहिजे. मग प्रश्न काय विचारतोय? खालील पर्याय दर्शवू शकत नाही. एका वर्गातील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या वर्गातील एकूण पट दर्शवित नाही? बघा, मुलं आणि कोण आहेत? मुली. मग वर्गातील मुली मुलांच्या संख्येच्या किती पट आहेत? 3 पट. मग मुलांचं प्रमाण 1 पट, मुलींचं प्रमाण 3 पट. त्यांचा जे काही एकूण अंक आहे त्या अंकाला कितीने भाग जातो रे? 4 ने. कारण की प्रमाणच कसं आहे? एकाच 3. म्हणून असा पर्याय कोणता आहे की त्या संख्येला 4 ने भाग जात नाही? 36 ला भाग जातो, 35 ला जात, 40 ला जातो, 128 ला पण जातो. मग उत्तर काय आहे? 35. त्याच्या खालचा क्वेश्चन बघा. आता याच्यात काय दुसरं सांगायची गरज? त्याच्यानंतरचा क्वेश्चन, एका वर्गात किती विद्यार्थी आहेत रे? 80. या 80 विद्यार्थ्यापैकी 3/8 कोण आहेत रे? मुली आहेत. 8 1 8, 8 1 8, 8 गुणिले 10 गुणिले 3 काय येणार? 30. त्या वर्गात मुली किती? 30. मुलं किती? 50. पुढं त्या मुली किती रे? त्यापैकी पाहिजे होतं. त्यापैकी 2/5 मुली काय रे? हुशार आहे. कशापैकी? 30 पैकी. मग 30चं 2/5 काढलं, 5 1 5, 5 1 30. साय दोन्ही किती मुली हुशार आहेत रे? 12 मुली कशा आहेत? हुशार. आणि बाकीचे 18. पुढं दोन संख्यांची बेरीज 120 आहे व त्यांची वजाबाकी 90 आहे. हे तर शिकवलंच तुम्हाला. व दोन संख्यांची बेरीज 120 आणि पुढे काय म्हणलंय? वजाबाकी 90 आहे. तर या दोघांची बेरीज करून 2 न भाग द्या. बेरीज काय तरी 210 ला 2 न भाग द्या. बे 1 बे, बे 0 0, बे 5 10. एक असेल 105 आणि दुसरी संख्या असेल 120 मायनस 90 भागिले 2 बरोबर 30. 30 भागिले 2 बरोबर काय रे? 15. मग त्या दोन संख्या कोणत्या येतात? 105 आणि 15. पर्याय नंबर किती रे? 4. पर्याय नंबर 4. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मग अपूर्णांक मोठा काढायचे. 19/6, 22/7, 40/13 आणि 28 कोण आहे? 9.
बघा लक्ष द्या. साहित्रिक 18, 3.1 कोण रे 6. सात्विक 21, 1/7. तेरत्रिक 39, 1/13. नवत्रिक 27, 1 काय रे 9. कॉमन कोण आहे 3. अंश समान असताना प्रत्येकाचा अंश कसा आहे समान. अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय रे मोठा, आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक काय असतो लहान असतो. कधी अंश समान असताना. अंश समान असताना बघा अंश कसा आहे समान आहे. मग अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक असेल लहान. म्हणून आपल्याला काय विचारलं तिथं लहान की मोठा. मोठा. मोठा काय येईल 19/6. पर्याय नंबर किती रे. त्याच्या 120 विद्यार्थ्यांच्या वर्गात 100 विद्यार्थी गोल्फ, स्केटिंग किंवा दोन्हीमध्ये भाग घेतात. एकूण 60 विद्यार्थी गोल्फ मध्ये भाग घेतात व त्याच्यामध्ये स्केटिंग मध्ये एकूण 56 विद्यार्थी सहभाग घेतात. तर फक्त स्केटिंग मध्ये किती विद्यार्थी सहभागी होतात. बघा वर्गात विद्यार्थी किती आहेत रे 100. त्या 120 बरोबर आहे. स्केटिंग किंवा गोल्फ किंवा स्केटिंग किंवा दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी किती आहेत म्हणतोय. किती आहेत काय सांगते त्यानं 120 विद्यार्थ्याच्या वर्गात 100 विद्यार्थी गोल्फ किंवा स्केटिंग किंवा दोन्ही खेळ खेळतात. 100 पेक्षा वर नाहीत. वर्गात विद्यार्थी किती आहेत 120 असे विद्यार्थी आहेत ते स्केटिंग खेळतात, गोल्फ खेळतात आणि दोन्ही खेळतात. मग असे कसे आहेत तर त्यानं काय सांगितलं बघा. पुढं 60 विद्यार्थी गोल्फ मध्ये भाग घेतात. किती विद्यार्थी 60 कशात घेतात रे गोल्फ. त्याच्यानंतर 56 विद्यार्थी कशामध्ये स्केटिंग मध्ये. आता हे खेळ खेळणारे किती जण झाले रे 100 पण हे खेळणारे लोक किती आहेत बघा लक्ष द्या. 120 मायनस 116 बरोबर काय राहिले. हे 4 खेळ खेळतात का 4 खेळ खेळतात का बरोबर आहे. हे न खेळणारे आहेत. खेळणारे किती आहेत 60 गोल्फ खेळतात आणि 56 स्केटिंग खेळतात बरोबर. आता पुढे काय विचार. त्या 116 पैकी हे दोन्ही खेळ खेळणारे किती जण आहेत किती आहेत त्याच्यातून 100 मायनस राहिले कोण 16. हे टोटल खेळणारे किती विद्यार्थी आहेत 100. गोल्फ मध्ये किती आहेत 60. स्केटिंगचे किती आहेत 40. 56 असे टोटल मिळून दोन्ही खेळ खेळणारे लोक किती आहेत. आता 116 पैकी 120 पैकी 116 खेळतात म्हणजे 4 कोणते आले न खेळणारे. त्याच्यानंतर आपल्याकडे दोन्ही मिळून खेळ खेळणारे किती लोक आहेत 100. किती आहेत 100. मग 116 खेळणारे आहेत. 116 मधून 100 काढले तर ते दोन्ही खेळ खेळणारे बरोबर आहे. आपण स्केटिंग आणि फक्त नाहीये इथं एक लक्ष द्या. हे गोल्फ पण खेळतात आणि काय खेळतात स्केटिंग पण खेळतात बरोबर आहे. हे दोन्ही खेळ खेळणारे आहेत. हे कोणते दोन्ही खेळ बघा लक्ष द्या. हे 16 विद्यार्थी काय खेळतात गोल्फ पण खेळतात आणि स्केटिंग पण खेळतात. टोटल स्केटिंग खेळणारे किती लोक आहेत 56. त्या 56 मधले 16 लोक काय खेळतात दोन्ही खेळ खेळतात. म्हणून याला 16 मायनस केले तर 40 हे फक्त काय येतील स्केटिंगचे बरोबर आहे. हे किंवा जे दिलं होतं ना हे किंवा मध्ये नाही तर किंवा हे दोन्ही खेळ खेळणारे आहेत. एकतर गोल्फ खेळतील किंवा स्केटिंग खेळतील. हे दोन्ही खेळणारे खेळ 16 आहेत. हे 16 याच्यातून मायनस केले तर त्याचं उत्तर 40 बरोबर आहे.
56 मधून 16 गेले 40, स्केटिंगचे 40. आता याच्यामधून बघा लक्ष द्या, हे 60 आहेत. पुन्हा या 60 मधून जर 16 मायनस केले तर शिल्लक काय राहतात? 44. आता यांची बेरीज करा, काय आली? 84. मग आता हे खेळणारे आणि हे दोन्ही खेळणारे किती आले? 60. कारण की स्केटिंग आणि गोल्फ हे दोन्ही खेळ खेळणारे लोक किती आहेत? 100. मग हे झाले 84 आणि हे दोन्ही खेळ खेळणारे किती? 16. मग टोटलची बेरीज किती लागली पाहिजे? 100. 100 पेक्षा वर खेळतात का? नाहीये. प्रश्नात काय सांगितलंय? 120 विद्यार्थ्यांपैकी स्केटिंग किंवा गोल्फ किंवा दोन्ही खेळ खेळणारे किती विद्यार्थी आहेत? 100. मग त्यांची बेरीज 100च झाली पाहिजे. तर हे 84 हे फक्त 40 स्केटिंगचे, फक्त 44 कशाचे? गोल्फचे, आणि दोन्ही खेळणारे किती? 16. या दोघांची जर बेरीज केली तर किती आली पाहिजे? 100. उत्तर बरोबर आहे. त्याच्या नंतरचा क्वेश्चन, डबा लिहून घ्या. चला, डाऊट असला त्या डाऊटला आपण दूर करू, ताण नका घेऊ. आता या डब्याचं सूत्र आहे बघा, चक्रवाढ व्याजासारखं सूत्र आहे, त्याच्यानुसार सोडवायचे याला. हे झालं ना? चला बघा लक्ष द्या. एक डब्बा दुधाने भरलेला होता. 8 लिटर दूध काढले जाते आणि पाण्याने बदलले जाते. म्हणजेच 8 लिटर बाहेर काढायचं आणि पुन्हा मध्ये पाणी टाकून बरोबर करायचं. आणि ही प्रक्रिया 3 वेळा पुनरावृत्ती होते. म्हणजे ते अगोदर 1 वेळ झाली, नंतर पुन्हा 3 वेळा पुनरावृत्ती झाली. त्यामुळे पाणी व दूध यांचे गुणोत्तर 65 जसे काय आले? 16 होते. तर डब्यात दुधाचे मूळ प्रमाण किती होते? तर हे झालं ना? डब्यात समजा X लिटर दूध होते. किती लिटर? X. मग याच्यापैकी याला सोडवायचंय कसं? तर याचं सूत्र आहे x कंसात 1 मायनस a भागिले x कंसाचा n वा घात. चक्रवाढ व्याजासारखं सूत्र आहे. चक्रवाढ व्याजासारखं चक्रवाढाचं सूत्र असतं ना, तसं सूत्र. मग आता नेमकं काय आहे? तरी n म्हणजे त्याची पुनरावृत्ती किती वेळा काढली? 8 लिटर काढायचं, पाणी टाकायचं, 8 लिटर काढायचं, पाणी टाकायचं, 8 लिटर. म्हणजे जसं वर्षाची मुदत दिली असते चक्रवाढाला, तसं ते किती वेळा पाणी काढलं, रेंट टाकलं? 4 वेळा. पहिल्या सुरुला 8 लिटर काढलं, नंतर पुन्हा किती वेळा पुनरावृत्ती झाली म्हणते? 3 वेळा. म्हणून त्याला काय घ्यायचे? 4 वेळा घ्यायचे. त्याच्यानंतर ए म्हणजे काय? तर जसं ए हा वेतवर याजाचा दर असतो, तसं आपण किती मापानं पाणी किंवा दूध काढायलो? तर किती काढायलो? 8 लिटर. प्रश्नात दिले बघा, 8 लिटर दूध काढले जाते आणि पाण्याने बदलले जाते. आणि ही पुनरावृत्ती किती वेळा झाली? 3 वेळा. म्हणजे पहिल्या सुरुला काढलं, नंतर किती वेळा पुनरावृत्ती झाली? 3 वेळा. मग याला सोडवायचे कसं? याच्या किमती भरून टाका. x पुढं 1 मायनस 8/x कंसाचा कितवा घात? 14. आता पुन्हा काय करायचे? याच्यामध्ये रेशो दिलाय कशाचा? दूध आणि पाण्याचा. दूध आणि पाण्याचा रेशो दिलाय. काय रेशो दिलाय रे? 65 आणि बघा 65 याला बाजूला घेऊ वाटतं. याच्यात पाणी आहे 65 आणि दूध आहे किती? 16. यांचा रेशो किती होते? 65/16. सध्या त्या डब्यात दोन्ही मिळून किती रे? किती लिटर आहे? किती लिटर आहे? 81 लिटर आहे. किती आहे? बघा, पाणी एवढं आहे आणि दूध एवढं आहे, दोन्हीचा रेशोची बेरीज काय होते? किती होते? त्या 81 पैकी दूध किती आहे? 81 मिश्रण झालं. या मिश्रणामध्ये दूध किती आहे? 16 लिटर. आणि टोटल किती समजलं होतं? आता 81 लिटर मिश्रण आहे, त्यापैकी दूध किती आहे? 16 आहे. आणि एकूण किती होतं? x. याला x इकडे घेऊ आपण. x गुणिले 16 छेदात किती रे? 81. 16 छेदात 81. आता याला सोडवायचे. इकडं पण गुणाकारात x आहे, इकडं पण गुणाकारात आहे, इकडचा तिकडं आला मायनस होतो. सॉरी, कटतो, भागाकार. 1 कटून गेला. शिल्लक काय राहिला? 1 मायनस 8/x चा 4था घात. इकडे राहिला 16/81. मग 16/81 जसाच तसा ठेवा. पुन्हा हे भागा याचा घात 4था आहे, तर हे घात जर तिकडे घेऊन गेला तर काय होते बघा? 1 मायनस 8/x ला x हे जर तिकडे घेऊन गेला तर 16/81 चा 1/4 घात. याचा व्यस्त होतो.
याच्यात छेदात कोणीच नाही म्हणजे कोण असते, हे जर बाजू बदलल्यावर काय होतं, याच्या आदला बदल. मग एक छेद काय ते 4, हे 1/4 याचं घन चौथं मूळ काढायचंय. हे कोणाचे चौथे मूळ आहे, 2 आणि 3 चे. मग याला सोडवायचे काय, 2 छेद काय येते 3 बरोबर. इकडं काय राहिलं रे, 1 - 8/x. पुन्हा आता पुन्हा इथं बाजू बदलायची, कशाची, या 1 ची. 1 ला तिकडे घेऊन चला, तर इथं राहील 8/x बरोबर 2.3 - 1. 3 1 3, 3 मधून 2 गेले, काय राहिले 1. मग इथं 8/x बरोबर 1/ काय रे 3. पुन्हा इथं तिरपा गुणाकार करायचे, तर x बरोबर 8 आणि 3 चा गुणाकार होईल 24 आणि 1 आणि x म्हणजे x. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला किती लिटर मिश्रण होतं, 24 लिटर. हे अवघड क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन नाहीये. तर आता बघा, याला व्यवस्थित लिहून घ्यायला. त्या डब्यात x लिटर दूध होतं, किती लिटर, x लिटर. मग काय केलं बघा, त्या डब्यामधून 8 लिटर दूध काढायचं, पाणी टाकायचं. त्याच्यानंतर पुन्हा अशी आवृत्ती किती वेळा झाली, 3 वेळा. मग टोटल आवृत्ती किती वेळा झाली, 4 वेळा. बरोबर आहे. याचं सूत्र आहे काय, x कंसात 1 - a/x चा n वा घात. मग n वा घात म्हणजे काय, हे घात हा त्याची पुनरावृत्ती सांगते. जसं चक्रवाढ व्याजामध्ये वर्षाची मुदत दिली जाते, तसं n हे मुदत असते एकूण किती वेळा. मग n किती वेळा आहे, 4 वेळा. मग आता इकडे x आहे, इकडे 1 - a छेद काय येणार आहे, x. ए म्हणजेच काय असतो, आपण माप, किती माप काढायलो, 8 लिटर काढायलो, 8 लिटर टाकायलो, 8 लिटर काढायलो, 8 लिटर टाकायलो. ए ची किंमत 8 आहे, n ची किंमत 4 आहे. त्याच्यानंतर आपल्याला सोडवायचे आहे, त्या आताच्या सध्याच्या मिश्रणामध्ये पाणी आहे 65 लिटर आणि दूध आहे किती, 16 लिटर. बरोबर, याचा रेशो आहे. असं एकूण मिश्रण किती आहे, 81. त्या 81 पैकी दूध किती आहे, 16. बरोबर आहे. आता सध्या आहे 81 पैकी किती आहे, 16. मग सुरुवातीला किती होतं, x. मग सुरुवातीचं होतं x, त्याच्यापैकी 16/81 आहे. आता हे गुणाकारात घेतलं. त्याच्यानंतर याला पुन्हा सोडवायचे. हे x बाजू इकडे तिकडे गेल्याच्या नंतर काय होते, भागाकारात गेलं तर कटून जाते, x कॅन्सल झाला. 1 - 8/x चा चौथा घात आहे. पुन्हा हे घात जर आपण बदलला, याचा चौथा घात निघत नाही, निघतो काय, 8 कुणाचा चौथा घात आहे का, नाही, तिसरा घात आहे. मग याला काय करावं लागेल, बाजू बदलावं लागेल. 4च्या छेदात कोणीच नाही म्हणजे कोण असते, 1. हे बाजू बदलला तर काय होते, व्यस्त होते. मग व्यस्त झाला तर काय येणार, 1/4. मग आता 16 आणि 81 हे चौथं मूळ आहे. 16 कुणाचा चौथा घात आहे, 2चा. 81 कुणाचा चौथा घात आहे, 3चा. याचं चौथं मूळ निघतंय काय, 2/3. 2/3. इकडं काय राहिलं, 1 - 8/x. पुन्हा ह्या 1 ला तिकडे घेऊन जायचे. मग इकडं काय राहील, 8/x. इकडं 2/1 - 1. जर इकडे बदलले तरी अपूर्णांकाची काय होईल, इथं वजा बाकी. 3 1 3. 3 मधून 2 गेले तर काय राहील, 1. 1 काय राहील, 3. 8/x बरोबर 8/x बरोबर 1 काय रे, 3. याला गुणाकार करून घ्या, तर क्रॉस गुणाकार होतो. 3 आणि 8 चा गुणाकार होतो किती आला, आणि x आणि 1 चा गुणाकार होतो, काय येणार, x. तर उत्तर आहे याचं 24 लिटर. हे 3,500 रुपयासह व्यवसाय सुरू करतो. आता भागीदारीमध्ये लक्षात ठेवायचं, भागीदारीमध्ये 1 ते 2 व्यक्ती असतात व्यवसाय करण्यासाठी. मग 3,500 रुपये व्यवसाय सुरू करतो. 3,500 रुपये त्यांनी भांडवल गुंतवतो आणि 5 महिन्यानंतर बी ए सोबत भागीदारी होतो. ए सोबत कोण, बी काय होतो, भागीदार होतो. मग सुरुवातीला 3,500 रुपये 3,500 रुपये जमा केले एकानं. भरती बघितली, पोलीस भरती बघितली, भरतीत लागलाच नाही. मग आता काहीच करत नाही, इकडून तिकडून 3,500 रुपये जमा केले. 4-5 कोंबड्या घेतल्या, कोंबड्याने अंडे दिले, अंड्याने पिले काढले आणि पिले काढून पुन्हा तो विकायला सुरू करणार. असा तो बिझनेस सुरू केला. आता 3,500 रुपयामध्ये व्यवसाय कोणता सुरू होईल सांगा बरं, दुसरा होईल का? 3,500 रुपयामध्ये त्याने व्यवसाय सुरू केला, दुसरा कुठला होणार आहे? बरोबर आहे. 500 रुपयाला एक कोंबडी भेटते, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? हा, 800 रुपयाला एक कोंबडा भेटतो, 700-800 रुपयाला कोंबडा भेटतो, बरोबर आहे. 4-5 ठेवलं की 1 महिन्याच्या नंतर ते अंडे देते. मग नंतर अंड्यावर बसल्यानंतर 20 दिवसाला पिले काढते. पुन्हा पिले 4 महिन्याला मोठे होतात, पुन्हा विकायचा व्यवसाय सुरू झाला.
3500 रुपयाचा, बरोबर आहे. चला, ए न भांडवल किती रुपये गुंतविलं? 3500 रुपये. 3500 रुपये गुंतवले. जो व्यक्ती सुरुवातीला व्यवसाय करतो त्याला काय करायचं? 12 महिन्यासाठी घ्यायचं. किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी. त्याच्यानंतर बी आणि 5 महिन्यानंतर बी ए सोबत भागीदारी स्वीकारली. मग आता ए न भांडवल 5 महिन्यानंतर म्हणजे तो महिन्यातले 7 महिने, 5 महिने संपले, वर्षातले महिने किती शिल्लक राहिले? 7च महिने. मग तो शेवटच्या 7 महिन्यासाठी आला. त्याच्यानंतर त्याने भांडवल किती गुंतवले आपल्याला सांगितलं नाही. भांडवल X रुपये गुंतवले आणि त्यांना काय झाला रे? नफा झाला. नफा कसा झाला? 2 काय रे? 3. 2 भाग नफा कोणाला झाला? ए ला, आणि 3 भाग नफा कोणाला झाला? बी ला. मग आता बीने ए पेक्षा कमी दिवसात जास्त पैसे गुंतवल्यामुळं बी ला नफा किती भाग गेला? 3 भाग, आणि ए ला नफा किती आहे? 2 भाग. मग आता करायचे काय? इथं जे कटतंय त्याला कटवायचं. 7 1 7 5 500 गुणिले 12 भागिले काय रे? 3 आहे. आता इथं काय होतो? तिरपा गुणाकार. 500 गुणिले 12 गुणिले 3 भागिले काय? भागिले काय? 2. 2 1 2 सके 37 18 5 90 आणि हे 2 शून्य. 90 आणि 2 शून्य म्हणजेच बी ने किती रुपये भांडवल गुंतविलं? 9000 रुपये भांडवल गुंतविलं. तर त्याचं उत्तर आहे किती हजार? 9000. मग आता 9000 रुपये भांडवल गुंतवल्यावर त्यांनी कोंबड्याला मोठा शेड केला. अरे पैसे वाढले ना आता, असं पळून जाण्यात पुढे. डबल प्रश्न सांगायचे, तो भागीदारीचा डबल सांगायचं. बरं, चला बघा, हा फास्ट मध्ये सांगू. ए आणि बी. ए ने भांडवल गुंतविले किती रे? 3500 रुपये एका वर्षासाठी. बी ने भांडवल किती गुंतवले माहित नाही. तो 5 महिन्यानंतर आला, म्हणजे वर्षातले 5 महिने संपल्यावर शिल्लक काय राहिले? 7. यांना नफा झाला काय रे? 2/3. याला भाग द्यायचे, यांचा गुणाकार जे येईल ते. मग भाग द्या इकडं. काय येणार? 5 1 5 5 7 1 7 7 5 3500 गुणिले काय येणार इथं? सॉरी, 500 गुणिले 12 गुणिले 3 भागिले काय? 2. 2 1 2 2 सके 12 6 5 30 30 3 काय रे? 90. पुढं 1 2 0. तर बीचं भांडवल किती रुपये होतं? 9000. चला पुढे प्रश्न घ्या. राघवने मोबाईल घेण्यासाठी HDFC बँकेतून 12,500 रुपये रक्कम कर्ज घेतले. 4 वर्षानंतरच्या त्याने 15,500 रुपये रक्कम बँकेत परत केली. तर त्या व्यवहारात HDFC बँकेने राघवला दर शेकडा व्याजाचा दर किती होता? तर बघा, 12,500 वर रुपयावर त्याने किती रुपये एक्स्ट्रा दिले रे? 3000. किती हजार दिले? बघा, राघवनं काढले होते किती? 12,000. त्यानं परत किती केले? 15,500. याचा हे होतं सुरुवातीचं मुद्दल, बरोबर आहे. मुद्दल प्लस व्याज दोन्ही मिळून काय दिली त्यांनी? रास. अशी किती जमा केली? 15,500. मग 15,500 म्हणजे एक्स्ट्रा त्यानं किती दिले रे? कशावर दिले? 12,000. मग 12,500 रुपयावर जर त्याने 3,000 रुपये दिले असतील तर गुणिले काय करायचे? 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य. 25 5 किती रे? 125. पुढं 25 1 25 उरले 5. 25 दोन्ही 50. शून्याला 0. 5 1 5 5 1 5 दोन्ही उरला 55. किती वर्षानंतर, किती वर्षासाठी घेतले होते? याला 4 न भागायचं नाही, भागिले 4. तर व्याजाचा दर काय होता रे? 6%. 4 वर्षानंतर त्याने बँकेत टाकले, पण त्याला 4 न भाग दिलं. हे 4 वर्षाचा आला. 24 ला 4 न भाग दिलं, तर व्याजाचा दर काय होता? 6%. राहुलने 5 एकदिवसीय सामन्यामध्ये सरासरी 48 धावा काढल्या. 5 सामन्यामध्ये सरासरी काय काढलं रे? 48. 48 गुणिले 5 करा, 240. 3 सामन्याची सरासरी काय होती? 3 सामन्याची सरासरी काय आली? 120.
शिल्लक काय राहिले 120. चौथ्या सामन्यात किती काढले 70. 70 मधून गेले तर शिल्लक काय राहिले 50. तर त्याच्या 5व्या सामन्यात त्याने किती रन काढले होते 50. पुढं एक रेल्वे मुरुडून लातूरकडे सकाळी 4 वाजता निघाली आणि सकाळी 5 वाजता पोहोचते. बघा मुरुड आहे आणि लातूर आहे. मुरुड आणि लातूर इकडून 4 वाजता निघते आणि इकडं 5 वाजता पोहोचते. इकडून 4 वाजता निघते आणि इकडं 5:30 ला पोहोचते. पुढे आहे बघा दुसरी रेल्वे लातूरहून मुरुडकडे सकाळी 4 वाजता निघते आणि 5:30 वाजता पोहोचते. दोन्ही रेल्वे एकमेकांना सकाळी किती वाजता ओलांडतील बघा लक्ष. असं बघा सोडवायचंय. इकडं जाण्यासाठी 60 मिनिट लागतात आणि इकडे येण्यासाठी काय लागतात रे 90 मिनिट लागतात. किती लागतात मला सांगा. ही इकडून जाणारी गाडी ताशी 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेली तर 1 तासात पोहोचते. बरोबर. 4 ला निघली कितीला पोहोचते 5 ला. आणि लातूरून मुरुडला जाणारी गाडी जर 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाली तर 90 मिनिटात पोहोचते. बरोबर. बरोबर का. 1 तासात 40 आणि नंतरच्या पुन्हा 20 किलोमीटर राहिलं. ते किलोमीटर किती मिनिटामध्ये 30 मिनिटात. म्हणजे अंतर किती आहे 60 किलोमीटर. मुरुड ते लातूर अंतर 60 आहे. इकडून 60 किलोमीटर वेगाने गेली तर 60 मिनिटात म्हणजे 1 तासात पोहोचते. आणि इकडून जर लातूरहून गाडी 40 किलोमीटर वेगाने निघाली 60 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतात 1.5 तास. बरोबर. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी भेटण्यासाठी लागणारा वेळ किंवा त्या ओलांडण्यासाठी लागणारा वेळ काढायची. मला सांगा आता पहिल्या अर्ध्या तासामध्ये दोन्ही गाड्या अर्ध्या तासामध्ये किती अंतर कापतात. हे टोटल अंतर किती आहे रे 60 आहे. मग लातूरून मुरुडून गाडी जाणारी अर्ध्या तासात किती किलोमीटर अंतर पार करते. इकडून येणारी गाडी किती अंतर पार करते अर्ध्या तासात 20. 30 आणि 20 किती कटलं रे. या दोघातलं अंतर किती राहिलं आता 10 किलोमीटर अंतर. जर गाड्या विरुद्ध दिशेने येत असेल तर वेगांची काय होते बेरीज. काय होते बेरीज. मला सांगा आता हे 60 बी घेतलं तर येतं आणि असं येतं तर बघा लक्ष द्या. 10 भागिले दोघांची बेरीज 60 आणि काय रे 40 काय झालं 100. याला भाग द्या. हे 0 इकडं हा 0 कटला. 1 ला 10 न भाग दिला तर 0.1 काय रे तास. 0.1 तासानंतर भेटतात. मग आता याला कितीने गुणणार 6 ने. तुम्हाला सांगितलं होतं दशांश तासाचं रूपांतरण तास मिनिट सेकंदात करताना शिकवलंय. तुम्हाला शिकवलंय का आत्ताच घड्याळ चालू आहे. बरोबर आहे. मग दशांशच्या नंतरच्या संख्येला कितीने गुणतात. त्याच्या नंतरची जर संख्या असेल त्याला कितीने गुणतात 36. मग दशांशच्या नंतरच्या संख्येला जर 6 ने गुणलं तर त्याचं काय येतंय मिनिट येते. काय येतंय मिनिट. मग 6 1. मग ही गाडी आणि ही गाडी हे आता 10 किलोमीटर अंतरात किती मिनिटानंतर भेटणार आहेत 60 मिनिटानंतर. सर किती मिनिटानंतर 6. आणि हे पहिलंच किती 30 आणि हे किती 6 असं मिळून किती मिनिटानंतर 36 मिनिटानंतर भेटणार आहेत. मग गाडी इकडून पण 4 वाजता निघली तिकडून पण 4 वाजता निघली तर ती गाडी 4 वाजून 36 मिनिटाला एकमेकाला काय करतील भेटतील. पर्याय नंबर 4 कळाला. त्याच्या नंतरचा क्वेश्चन राहिला आहे आपला प्रश्न क्रमांक किती रे प्रश्न क्रमांक 14वा. काय लिहून दिला 1 मिनिट थांबा. अंतर किती होतं पुन्हा जाऊ द्या. अंतर किती होतं रे 60. दोन्ही गाड्यांचा वेग किती होता किती 100 गुणिले 60. आता 60 का करायचे त्याचं उत्तर मिनिटात येतं. याला जर भाग दिला 0 हे नाही दिला तर लक्ष द्या. हा अंतर आहे 60 मीटर 60 किलोमीटर आणि वेग किती आहे दोन्हीचा 100. किती आहे 100. मग 100 ला जर 60 न भाग दिलं तर 0.6
तासानंतर त्या काय भेटतील एकमेकांना भेटतील. एवढं लांब जायची गरज नाही. 0.6 तासानंतर भेटतील. दशांशच्या नंतरच्या संख्येला कितीने गुणायचे 6 ने. 6 गुणिले 6 म्हणजेच किती 36 मिनिटाला भेटतील त्या. मग तुम्हाला काही रेल्वे काढायची होती इकडं काही गरज फक्त ते अंतर समजण्यासाठी सांगितलं. इकडून गाडी 1 तासात जाते आणि तिकडून गाडी 1.5 तासात येते. मग ते दोन वेग कोणते 60 आणि कोणते रे 40. पुढे ये नाही तर 60 आणि काय 40 कळाला. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा आता. पुढं 3 माणसे आणि 4 मुलं. 3 माणसे 4 मुलं 7 दिवसात किती रे 756 रुपये कमवतात. पुढं 11 माणसे 13 मुले 8 दिवसात 3008 रुपये कमवतात. तर काय आहे 7 माणसं आणि 9 मुलं 2400 किती 80 रुपये. आधी याला सोडून घ्या. हे 7 दिवसाचं आहे तर एका दिवसाच काढून घेऊ. याला 7 न भाग द्या. 7 1 7 7 8 8 1 8 इकडं 8 त्रिक 24 उरले 6 झाले किती 8 त्रिक 24 60 झाले ना. 8 7 8 7 48 बरोबर. आता काय करायचे 3 माणसे अधिक 4 मुलं बरोबर काय रे 108. आणि तिकडं काय होतं 11 माणसे 13 मुले बरोबर काय रे. याच एकक समान करून घ्या. माणसं माणसं याच्या सह गुणाकार करून घ्या. येणार समीकरण 1 समीकरण 2. मग 3 न याला गुणान घेऊ 11 न त्याला गुणाकार करू म्हणजे सोपं होऊन जाईल. 11 न त्याला गुणलं तर 11 त्रिक 33 माणसे 11 4 44 मुलं. 11 न याला गुणाकार करा 11 8 88 पुन्हा इकडं 11 1 11. त्याच्यानंतर 3 न खाली गुणा 11 त्रिक 33 पुढं 13 त्रिक 39 आणि 3 न याला गुणा 3 7 18 18 ला 8 अच्छा आले 3 7 18 18 ला 8 अच्छा 1 पुन्हा गुणाकार करा. हा इकडं 7 त्रिक 21 आणि 1 22 ला 2 अच्छा आले 3 त्रिक 9 2 यांची वजाबाकी करून घ्या. याची वजाबाकी करायची असेल तर 33 33 कॅन्सल 44 आणि 33 5 मुलं बरोबर. याच्यातला फरक काढा किती 60. मुलांची किंमत काय आली 60 भागिले किती रे 5. तर मुलांची किंमत काय आली 12. पुन्हा हे समीकरण कशात ठेवायचे हे समीकरण कशात ठेवायचे 1 मध्ये. पुन्हा काय करायचे माणसाची किंमत काढून घ्या. 3 माणसे 4 गुणिले 12 काय होईल 48 बरोबर 108 माणसे बरोबर यांची वजाबाकी करा काय ते 60 भागाकारात गेले. माणसाची किंमत काय आली रे 20. आता पुढची स्टेप काय आहे हा पुढच्या स्टेप मध्ये काय आहे आता पुढं काय दिलं होतं 7 माणसे पुढं 9 मुलं 2480 रुपये कमवतात. जे किमती दिल्यात त्यांना गुणाकार करा. 7 गुणिले किती रे माणसाची किंमत काय आहे 20 अधिक 9 गुणिले किती रे 12 गुणाकार करून घ्या 100 हा 12 100
बेरीज करा. 200. आता एकूण रुपये किती आहेत? 2400 भागिले 200. 248 का? 248 का? 248. उत्तर येणार काय? 10 दिवस. एवढा बारका क्वेश्चन आहे हा. पासून सुरू करू. एका चाकाचा व्यास 42 सेमी आहे. 3.3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? मग सर्वप्रथम आपल्याला काय करावं? वर्तुळाचा काय काढावा लागेल रे? वर्तुळाचा परिघ काढावा लागेल. वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ काढायचा असेल तर दोन सूत्र आहेत. जर तुम्हाला व्यास दिला असेल तर काय आहे? पायडी. आणि जर त्रिज्या दिली असेल तर काय रे? 2πr. हे त्रिज्येवरून काढता येतं, हे व्यासावरून काढतं. जर तुम्हाला व्यास दिला तर असं काढायचे, जर त्रिज्या दिली तर तुम्हाला असं काढायचे. मग कोणतंही काढा, काय अडचण नाही. व्यासाच्या निम्म काय असतं रे? त्रिज्या. मग आपण कोणतंही ठेवा. तर 42 जर समजा काय 42 जर व्यास असेल तर 42 अर्ध काय? 21. 21 काय असेल? त्रिज्या. असं लिहू शकतो 2 गुणिले 22/7 गुणिले 21. 7 एक 7. 7 त्रिक 3 दोन्ही 6 दोन्ही 12 ला 2 हातच्याला 1 6 दोन्ही 12 ने किती? हे काय शेमी मध्ये आहे का? शेमी मध्येच आहे ना. त्या वर्तुळाचा परिघ किती आला? 100. त्याच्यानंतर सुद्धा इथं सुद्धा तुम्ही 42 छेदामध्ये काय रे? 7. सॉरी काय 42? हा बरं असू द्या. 42 22 छेद काय येणार आहे? 7. 7 एक 7 सक. आता 22 गुणिले 6 ते सुद्धा काय येतंय? 132. दोन्हीही परिघ कसा आहे? सारखाच आहे. आपला परिघ आला. आता या परिघानुसार आपला किती जायचे? 3.3 किलोमीटर अंतर. मग आता सेमी आहे, सेमीचं किलोमीटर मध्ये जात असेल तर तुम्हाला त्या दिवशी सांगितलं शंटीला 5 केस. आठवतंय? कितीने गुणायचे? 5 ने. बरोबर आहे. मग आता लक्ष द्या 3.3 हे काय आहे? किलोमीटर. किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये जाण्यासाठी 10चा कितवा घात? 5वा घात. म्हणजे याच्यासोबत किती शून्य पाहिजे? 5 शून्य. किती शून्य? 5. हा दशांश उडतो, 1 शून्य कमी होतो. शिल्लक काय राहिले रे? आता एवढं सेंटीमीटर अंतर 132 सेंटीमीटर न किती फेरे होतील काढायचे आपल्याला? 132. मग आता भाग द्या. 33 चौक 4 एक 4 दोन्ही 2 उरले 4 पंचे किती फेरे घ्यायचे? 2500 फेरे होतील. किती रे? 2500. पर्याय नंबर किती? 4. चला कळलं का? हे फक्त परिघ काढायचे आणि परिघाच्या नंतर किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये आणायचं आणि त्या सेंटीमीटरला आपल्या या परिघाच्या सेंटीमीटरनं काय करायचे? भाग द्यायचे. याला भागाकार करा. त्याचे फेरे किती होतील? 2500. किती? 2500. 2500. चला पटपट घ्या. झालं हे? बरं व्यवस्थित घ्या, ताण नका घेऊ. व्यास दिलाय. काय दिलाय? वर्तुळाचा व्यास. व्यासावरून जर आपल्याला परिघ काढायचा असेल तर काय करायचे? 22 पायची किंमत 22 छेदात व्यास काय दिलाय? 42. 7 एक 7 7 सक 42 22 सक किती रे? 132. त्या वर्तुळाचा परिघ किती आहे? मग ह्या 132 ना आपल्याला भाग द्यायचे. कशाला? 3.3 किलोमीटरला. मग 3.3 किलोमीटर हे किलोमीटर मध्ये आहे, हे सेंटीमीटर मध्ये आहे. मग 3.3 किलोमीटरचं आपल्याला कशात आणायचंय? सेंटीमीटर मध्ये. मग बघा लक्ष द्या. 3.3 किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये आणत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं काय? किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेमी आणि काय रे? मिली. बघा किलोमीटर पासून जर सेंटीमीटर मध्ये यायचं असेल तर बघा पहिला घात, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. कितवा आहे तो? म्हणजेच किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये जायचं असेल तर काय रे? 10चा 5वा. 10चा 5वा घात म्हणजे त्या 1च्या समोर किती शून्य पाहिजे? 5 शून्य पाहिजे. मग याच्या समोर 5 शून्य लिहा. 1 2 3 4 5. इथला पॉइंट उडाला की इकडला 1 शून्य कटतो. हे काय झालं आता? सेंटीमीटर मध्ये. मग हे सुद्धा एक काय आहे? सेंटीमीटर मध्ये. हे 132. मग याला भाग द्या. तुम्हाला भाग ज्याच्यानं जाता येईल. 11 द्यायचं असला 11 देऊ शकतो. 11 त्रिक
33, 11 एक 11, उरले किती 2, झाले 22, 11 दोन्ही 22, पुन्हा 3 एक 3, 3 चौक 12, 4 एक 4, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 पंचे 20, 2 शून्याला 2 शून्य, किती फेरे घ्यावे लागतील 2500 फेरे. कळालं? आता काय अडचण नाही. हा 1 किलोमीटर आहे बघा, लक्षात येईल हे 3.3 किलोमीटर आहे. याचं हेक्टोमीटर मध्ये आलं तर 33 होते. पुन्हा काय वाटत इथं जर आलं 330 होते. इथं जर आलं किती 3300. जर इथं नुसतं एक असतं तर ह्या इथं किती आलं असतं 10, इथं किती आलं असतं 100 आणि इथं किती आलं असतं 1000. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतंय 1000 मीटर. इकडं जाताना काय होतं 0 वाढतंय. पुढं इथं 3 शून्य आहेत, इथं काय येतील 4 आणि इथं काय येतील 5. हे दशांश मध्ये संख्या आहे म्हणून इथला 1 शून्य काय होतो कमी होतो. कळाला? आता इथं 0 नसते, इथं किलोमीटर आहे. इकडे येताना काय होणार आहे 10 न गुणाकार, पुन्हा 10, पुन्हा 10, 10, 10 असं. कळाला? आता काय डाऊट नाही. पुढचा प्रश्न घ्या. एका किल्ल्यावर काही सैनिकांना 45 दिवस अन्न पुरते. किती? काही सैनिक माहित आहेत का रे? किती सैनिक आहेत? एक्स सैनिक आहेत, बरोबर आहे. मग त्या एक्स सैनिकांना किती दिवस अन्न पुरते रे 45. मग याला सोडवत असताना काय करायचे, हे दिवस घ्यायचे 45. 5 दिवसानंतर 300 सैनिक जास्तीचे आले. हे दिवसातला काय करायचे इथं फरक भागिले काय करायचे, नंतर जास्तीचे आले सैनिक. किती आले जास्तीचे? मग सुरुवातीचे जेवढे होते तेवढे आणि त्यांची काय करायची बेरीज. मग आता उर्वरित सैनिकांना किती आहे, किती सैनिकांना पुरते, अगोदरचे जेवढे होते तेवढे आणि नंतर वाढलेले 300, असं सर्वांच्या बेरजेला भाग दिला तर काय येते म्हणे 32. ते टोटल अन्न किती दिवस पुरते 32. आता पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. आपल्या सैनिक दिलेले नाहीत. सुरुवातीला किती सैनिक होते माहित आहेत का? नाही. तेवढं सैनिकांना ते अन्न 45 दिवस पुरत होतं. म्हणजे जेवढे होते त्याला 45 दिवस पुरत. पण 5 दिवसानंतर काय झालं रे, 300 सैनिक आले. 5 दिवसानंतर आले 300 सैनिक आले. म्हणजेच अगोदरचे दिवस जेवढे आहेत तेवढे 5 दिवस काय होतात मायनस होतात. तेवढे दिवस खाल्ले. आता नंतर जेवढे आहेत तेवढे सैनिक आणि नंतर आलेले सैनिक, मग त्या राहिलेल्या अन्नाला किती दिवस खातील, तर किती दिवस खातील 32 दिवस. आता आपल्याला स्टेपनं सोडवायचे. बघा स्टेपनं याच्या छेदात काही नाही म्हणजे कोण असते, इथं काय होईल रे तिरपा 1 न वरी आणि याने इकडं. मग सोडवायचे, यांचा गुणाकार करत बसू नका, काही गरज नाही. एक्स गुणिले याच्यातला फरक काढा, किती आला 46. गुणाकारच ठेवून टाका, काही फरक पडत नाही. पुढं इकडं काय येणार, या 32 न इकडं गुणायचे. 32 न एक्स ला गुणलं काय येणार आहे 32 एक्स. पुढं या 32 न इकडं गुणाकार केला तर 2 शून्याला 2 शून्य, हा किती 9000. यांचा जर गुणाकार केला तर काय येणार आहे 40 एक्स. 40 एक्स तिकडचं इकडं आणलं 32 एक्स बरोबर किती रे 96. हा वजाबाग करा. 8 एक्स बरोबर 9000, एक्स बरोबर 9600 भागिले किती रे 8 एक 1 उरला 8 दोन्ही शून्याला. सुरुवातीला किती सैनिक होते 1200 सैनिक. आता नुसते सैनिक काढायचं असेल की शॉर्टकट कसं काढायचे, दिवसातला फरक किती रे, दिवसातला फरक 40. त्याच्यानंतर नवीन एवढं याच्यात बी जायची गरज नाही, हे इथपर्यंत बी जायची गरज नाही, शॉर्टकट येते बघा लक्षात. दिलेले दिवस किती आहेत 45. किती दिवसानंतर आले 5 दिवसानंतर आले. मग हे 45 आणि हे 5 दिवस गेल्याच्या नंतर शिल्लक दिवस काय राहिले 40. पुन्हा उर्वरित अन्न किती दिवस पुरणार होतं 32. आता या नवीन दिवसातल्या फरकानं वाढलेले सैनिक आणि इकडचे सैनिक यांच्या गुणाकाराला भाग द्यायचे. 300 गुणिले किती 32 भागिले याच्यातला फरक काय येतो 8. 8 एक 8 चौक 4 त्रिकम. आता समजल्यावर आपण ज्यावेळेस ते कामकाळ वेग शिकत चालला त्यावेळेस तुम्हाला शॉर्टकट कळून जाईल. आता हे कळणार नाही नेमकं काय करायला काय नाही.
त्यावेळेस तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन घेतले त्यावेळेस कळून जातील. आता एवढ्यामध्येच उत्तर येत. 15वा बघा आता. दीपक हा राजूपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 3 वर्षांनी मोठा आहे. किती वर्षांनी मोठा आहे? सुनील हा राजूपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? 4. सुनील हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. प्रश्नात कोण कोण आहेत बघा. दीपक, राजू आणि सुनील. आपल्या काय माहिती दिली? दीपक राजू पेक्षा मोठा आहे. कोण आहे? दीपक. राजू किती वर्षाचा आहे माहिती आहे का? याच्यापेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 3 वर्ष. पुढं सुनील हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. याच्यापेक्षा हा कोण आहे? लहान. याच्यापेक्षा हा कोण आहे? त्याच्यानंतर दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या कसं आहे? 3/2 पट. मग आता बघा कोणाचं वय? दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या म्हणलंय 3/2 आहे. यांचं वय लिहून घ्या. x + 3 आणि याचं x - 4 बरोबर 3 काय रे? 3/2. आता इथं काय करायचे? तिरपा गुणाकार. मग तुलना ज्याला च्या प्रत्यय असेल ना त्याला छेदातला अंक ठेवायचा कधी बी. दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या कसं आहे? 2/3. मग च्या कुणाला होता? सुनीलला. मग सुनीलचा अंक कुठे यायचा? छेदात. कळलं? आता 2 इकडे गुणा. 2 × x 2x. 2 × 3 6. 3 न x ला गुणलं 3x. 3 चोक 12. 2x ला 2x. तिकडचं इकडे आणलं -3x बरोबर -12 ला -12 प्लस आहे तिकडे गेल्यावर -6. 3x आणि 2x याची वजाबाकी x. मायनस मायनस मायनसच पण बेरीज 18. आता मायनस मायनस कटले. x बरोबर काय आलं? 18. 18 वर्ष वय कोणाचं आलं? राजूचं. आता राजू पेक्षा 3 वर्षानं कोण मोठा आहे? दीपक. मग दीपकचं वय काय येणार? 21. सुनीलचं वय काय येणार? 14 आणि याचं वय काय आहे? 18. आता बघा आपल्या प्रश्नात कोणाचं वय विचारले? कोणाचं रे? काय विचारलंय? वयाचे. तर ठीक आहे ना. राजू आणि दीपक या दोघांच्या वयाचं गुणोत्तर. त्याला कशाने भाग जातोय? 3 ने. 3 7 3 7 झालं 7 6. पर्याय नंबर 2. शेवटच्या आले तुमच्याकडे पेपर आहे ना? बरोबर. आपण जसं दिलं तसंच भाग दिला नाही तर उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3. 3 बरोबर आहे ना? काय अडचण नाही. बघा पर्याय हे सुद्धा आहे म्हणून आपला सत्कार होतो असा. कळालं? हा. आपण दीपक राजूचं काढलं. शेवटचं वाक्य वाचूनच गोल करावं लागतं. पुढं एका नावेचा संत पाण्यातील वेग. बोट संत पाण्यामध्ये 27 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते आणि जर ती प्रवाहाने गेली तर किती? 7 किलोमीटर वेगाने जाते. बघा लक्ष द्या. असं शांत पाणी आहे. या शांत पाण्यामध्ये ती बोट अशीच किती किलोमीटर वेगाने जाते? 27 किलोमीटर वेगाने. जर हीच बोट असं जर पाणी वाहत असेल तर या पाण्याचा वेग किती किलोमीटर आहे? 7 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग किती आहे? 27 किलोमीटर प्रति तास. जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर वेगांची काय होते? प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर वेगाची काय होते? बेरीज. आणि जर तीच बोट समजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येत असेल तर वेगाची काय होते? वजाबाकी. हे 27 आणि काय 7 यांची वजाबाकी केली तर ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती? 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. मग पुढे काय विचारलंय? तर ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 4 तासात किती अंतर जाईल? प्रवाहाच्या दिशेने 1 तासात ती जाते 20. मग 20 × 4 किती जाईल रे? काय उत्तर येईल? 80. कळालं? प्रवाहाच्या दिशेने जायचं असेल तर वेगाची होते बेरीज. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर वेगाची काय होते? वजाबाकी. मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटेचा वेग काय असेल? 20 किलोमीटर. मग 4 तासात बोट किती जाईल? 80. इथपर्यंत काय अडचण आहे का? त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. इकडचं झालं. एका निवडणुकीमध्ये
8% मते अवैध ठरले, म्हणजे 100%पैकी 8% गेले, बोगस होते. त्यानंतर वैध मताच्या 40% मते मिळवणारा उमेदवार 4600 मतांनी पराभूत झाला, तर एकूण मतदार किती होते? आता लक्ष द्या. हे झाले का बोट झाली का? चला, मतदान किती आहे रे? 100%. किती टक्के? 100%पैकी 8% बोगस होतं, अवैध होतं. काय अडचण? शिल्लक म्हणजे वैध मतदान, चांगलं मतदान किती झालं? 92%. इथपर्यंत काय अडचण? मग तो जो कोणी हारलेला उमेदवार आहे, त्या हारलेल्या उमेदवाराला मतदान 92च्या किती टक्के पडले? वैध मताच्या, म्हणजे वैध मतदान किती आहे? 92. 92च्या 40% पडले. याला भागिले 40 करा. गुणिले 40 भागिले 100 करा. याला भाग द्या. आता 4 दोन्ही 8 ला 8. पुढे इकडं 9 चौक 36 ला 36. खाचा आहे का? नाही. 10 न भाग दिला तर त्या उमेदवाराला किती मतदान पडलं रे? 36.8. त्याच्यानंतर आता जो जिंकलेला आहे त्याला मतदान किती पडलं रे? 92च्या किती टक्के? 60%. याला 40%, याला किती? 60%. दोन्ही मिळून किती होणार आहे? 100. हा शून्य कॅन्सल. 6 दोन्ही 12, 6 9 54 हाच्याचा 1 55 पॉइंट किती रे? 2. 10 न भाग दिलं काय येणार? 55 पॉइंट किती येणार? 2. आता या दोन्हीचे टक्केवारीची जर बेरीज केली तर 100 आली पाहिजे. येते का? हा, चला एक मिनिट. दोघातला फरक किती आहे? आणि जो पराभव झालेला व्यक्ती आहे तो किती मतांनी हारलेला आहे? दिले आपल्याला प्रश्न दिले. 4600 मतांनी दिले. बरोबर आहे. हा 4600 मतांनी हारलाय. म्हणजे या दोघांच्या टक्केवारीमध्ये फरक किती आहे? 18.4चा. मग आता यानं एवढ्या मतांनी हारलाय तर 100 ला किती? भाग द्या, गुणाकार करून घेऊ. 100 गुणिले 4600 भागिले 18.4. पॉइंट उडाला, वर 1 शून्य वाढला. हा, भाग जाईल कशाने? 23 ने जातोय. हा, 23 दोन्ही 23 8 184. 2 1 2 चौक 4 1 25. 25 गुणिले इकडं काय येणार? किती हजार? 25,000. पर्याय नंबर आहे का? ती काढायची गरज नाही. 8% काढून टाकले आपण. 8% काढून टाकलं तर हे 92 म्हणजे किती धरले? 100% धरले. कळालं का? अवैध काढूनच टाकून दिलं. अवैध काढून टाकल्यावर हे 92% आहे. 92% म्हणजे आपण 100% गृहीत धरलं आणि 100%चं याचं या 92चं 40% काढलं. हा पराभव उमेदवार आहे. आणि 92चं 60% काय असणार आहे? विजयी उमेदवार. या दोघांची बेरीज केली, त्याच्यातला फरक काढला. पुढं त्याच्या खालचा क्वेश्चन बघा, 18वा नंबर. उत्तर काय आहे? 2 नंबरच आहे ना. चला, मग 25,000 बरोबर आहे उत्तर. तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. 4 अक्षर समूह दिले आहेत, त्यापैकी एक विशिष्ट प्रकारे इतरापेक्षा वेगळा आहे. ते गेलेल्या पेपर सारखाच प्रश्न आहे. याच्यात स्वर नसलेला एक आहे बघा. HN LIV. पुढे आहे FWGHZ. पुढे आहे BOQUR LSNVE. बघा, याच्यामध्ये स्वर आहे कोण रे? आय. याच्यात स्वर आहे का? याच्यात ओ स्वर आहे, यू स्वर आहे, याच्यात ई स्वर आहे. स्वर नसलेला वेगळा आहे, म्हणजे याच्यात सर्व काय आहेत? व्यंजन, म्हणून वेगळा घटक आहे. त्याच्यानंतर 19वा प्रश्न. 1 ते 100 पर्यंत 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात? 20 वेळा. हे झालेलं आहे आपलं. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने भाग जातो? 3ची कसोटी काय सांगते? अंकांची बेरीज 3च्या पटीत आणि 9च्या पटीत आली पाहिजे. मग पहिला पर्यायाची बेरीज काय ते? 11. दुसऱ्या पर्यायाची बेरीज 10. तिसऱ्याची बेरीज 10.
तिघाच येत नसेल तर चौथ्याला बघायची गरज, ज्याला बघायची त्यांना बघून घ्या. 1 आणि 0 एकच, 1 आणि 8 9. पर्याय नंबर काय? त्याच्यानंतरचा 21वा प्रश्न हे झालं का? झालं ना? पुढं एक समान वेगाने जात असून, काय एक रेल्वे एक समान वेगाने जात असून म्हणजे एकाच रेल्वेचा वेग आहे, एकच रेल्वे आहे. एक रेल्वे एक समान वेगाने जात असून ती 300 मीटर व 240 मीटर, बघा 300 मीटर व 240 मीटर लांबीच्या पुलाला अनुक्रमे 21 सेकंद व किती रे 18 सेकंदात ओलांडते. बघा रेल्वेची लांबी एकच आहे, दोन्ही रेल्वे सॉरी दोन्ही काय नाही, एकच रेल्वे आहे, दोन्ही वेगवेगळे नसून ती दोन वेगवेगळ्या पुलाला 300 मीटर लांबीच्या पुलाला 21 सेकंद ओलांडते आणि 240 मीटर लांबीच्या पुलाला किती सेकंदात ओलांडते? किती सेकंदात? 18. मग आता बघायचं या दोन्ही अंतरातील फरक किती आहे? अंतरातील फरक 60 भागिले याच्या वेळेतील फरक किती आहे? कितीचा? 3चा गुणिले 18 छेद काय रे 5. आपला काय काढायचं आहे? रेल्वेचा वेग. मग वेग आणि वेळ काढत असताना आपला काय करायचं रे? 18 छेद 5 झालं उत्तर. हा 3 5 15 पुढं म्हणजे 15 1 15 15 चौक 60 18 चौक किती 72. त्या रेल्वेचा ताशी वेग किती आहे? 72 किलोमीटर प्रति तास. पर्याय आहे ना? पर्याय नंबर 3. पुढे काय म्हणते बघा. एका वस्तूची किंमत दरवर्षी 10% कमी होते, तर 3 वर्षानंतर त्या वस्तूची किंमत किती टक्के कमी झाली असेल? बघा किती टक्के कमी झाली असेल. समजा त्या वस्तूची मूळ किंमत आहे 100 रुपये. मूळ किंमत काय रे 100 असं गृहीत धर, बरोबर आहे. मग पहिल्या वर्षी काय केलं? 100चं 10% कमी केलं तर 10 ने कमी होईल, म्हणजे पहिल्या वर्षी काय राहील किंमत. आपण दुसऱ्या वर्षी काय केलं? 90चं पुन्हा 10% कमी केलं, 9 कमी केलं, 9 मायनस केल्यावर काय राहील ते 81. हे पहिल्या वर्षी आली, हे दुसऱ्या वर्षी. तिसऱ्या वर्षी 81चं पुन्हा किती टक्के? 10% कमी करायचे. हा 0 0 कॅन्सल, 8 पॉइंट किती रे 8.1. मग आता आपला काय काढायचे? 81 मधून 8.1 मायनस करा. इथं पॉइंट आहे, इथं काहीच नाही म्हणजे 0 आहे. इथला इथं घेतला 10 झाले, 10तून 1 गेला 9. पुन्हा इथं राहिले किती 0, पुन्हा इथला इथं घेतला, इथं झाले किती 10, 10 मधून 8 गेले, इथं राहिले 7. 72 पॉइंट काय रे 9. मग ती वस्तू सुरुवातीला किती रुपयाची होती? 100. आता किती रुपयाची झाली रे 72 पॉइंट. बघा तिचं दरवर्षी 10% कमी होऊन पहिल्या वर्षी 10% कमी केलं 90 झाली, पुन्हा 90चं 10% कमी केलं 81, 81चं पुन्हा 10% कमी केलं तर त्या वस्तूची किंमत तिसऱ्या वर्षी काय झाली 72.9. पण आपल्याला काय विचारलंय? त्या वस्तूची किती टक्क्याने कमी झाली? सुरुवातीला होती 100, आता आहे 72 पॉइंट किती रे 9. याच्या पुढे काहीच नाही म्हणजे पॉइंट आहे, याच्या पुढे काही नाही म्हणजे 0 आहे. वजाबाकी करा, इथला इथं 10 झाले, 10तून 9 गेला, इथं राहिले 9, 9 मधून 2 गेले 7, इथं 9 आहेत, 9 मधून 7 गेले, तर ती किती टक्क्याने कमी झाली? 27.1 किंवा 27.10. पर्याय नंबर किती रे? एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी डबल सांगायची. ठीक आहे चला बघा लक्षात. हा पेन आहे 100 रुपयाचा. पेन किती आहे? 100 रुपयाचा पेन आहे. आज आपण या वर्षी घेतलो 2025 ला 100 रुपये, पण दुसऱ्या वर्षी याची किंमत 10% काय होणार आहे? कमी. हाच पेन जर आपण दुसऱ्या वर्षी घेतला तर 10% याचा लॉस होणार आहे, म्हणजे हा पेन किती रुपयाला भेटेल? 90 रुपये. हे पहिल्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी 2026 मध्ये घेतला तर.
मग 2026 ला नाही जर विकला तर 2027 ला काय होणार, पुन्हा 10% कमी होणार. 90चं पुन्हा 10% काढलं, हे शून्य इकडचा एक शून्य काढला, 9 गुणिले 1 काय येणार 9, पुन्हा 9 रुपयाने याची काय होणार किंमत कमी होणार. मग 90 होते तर 9 कमी झाली, काय राहिली रे 81. 2 वर्षानंतर त्याची किंमत 81 रुपये. पुन्हा तिसऱ्या वर्षी 10% कमी होणार आहे. 81चं पुन्हा 10% काढलं, हा शून्य कॅन्सल, 81 गुणिले 1 81 येणार आहे आणि 81 ला 10 न भाग दिलं तर काय येते 8.1. 81 रुपये किंमत होती, पुन्हा 81 तून 8.1 मायनस केलं तर त्या वस्तूची तिसऱ्या वर्षी किंमत काय होते 72.9. ती दरवर्षी 10% कमी 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 होऊन 72 पॉईंट काय झाली 9 झाली. मग आता सुरुवातीला किंमत काय होती 100, आता काय किंमत आहे, याच्यातला नेमका फरक कितीने कमी झाला तर 27 पॉईंट कितीने 10 ने. इथं याच्या पुढे काहीच नाही म्हणजे शून्य आहे, ग्रहित धरायचं. किती दिवसभर शून्य लिहिलं तर त्याची किंमत तेवढीच येते. तर याचं उत्तर काय ते 27 पॉईंट किती टक्के 10%. आता कळालं. एका आयताची लांबी 24 व रुंदी 7 सेमी आहे तर कर्ण काढा. बघा आयताची काय करायची आपल्याला, लांबी आणि रुंदी दिलेली आहे तर त्याचा कर्ण काढायचा आहे. लांबी दिली 24 आणि उंची दिली 7, हा कर्ण असतो. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. 90 अंशाच्या समोरची बाजू काय असते रे कर्ण असते. मग आता 24चा वर्ग किती येतो 576, 7चा वर्ग काय तो 19. दोघांची बेरीज करून वर्गमूळ काढा. 9 6 15, 7 4 11 1 12, 12 ला 2 हातच्याला 1, 5 1 6, 625 चं वर्गमूळ काय येणार 25. मग त्याचा कर्ण किती आहे 25 सेमी. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. त्याच्यानंतर 24चा अर्धवर्तुळाच्या परिमितीचं आहे का माहित, आहे का नाही माहित, यालाही ठेवायची बाजूला. चल अर्धवर्तुळाच्या परिमितीचं सूत्र काय आहे बघा, लक्ष द्या. आता काय येते, हे झालं अर्धवर्तुळ. निस्ती ह्याची जर आपल्याला जर समजा परिमिती काढायची असेल, बघा लक्ष द्या, याची जर निस्ती परिमिती काढायची, आपण परिमिती कायची काढतो हे गोलाची, बरोबर आहे. आता गोलाची परिमिती काढायची असेल तर आणि अर्धगोलाची परिमिती काढायची असेल तर बघा याचं पूर्ण गोलाची काढण्यासाठी काय सूत्र आहे 2 पाय r. आणि लक्ष द्या हा इथे 1/2 येईल. बघा लक्ष द्या, याचं जर आपल्याला निम्म काढायचं असेल, हे एवढंच काढायचं असेल तर हे अर्ध होणार आणि हे अर्ध होणार. म्हणून याला काय करायचे 1/2 पाय r. 1/2 पाय r वर्ग आहे, इथं वर्ग आहे का पुढं. आणि आता हे त्रिज्या असते, वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून टाकलेला लंब काय असते त्रिज्या, आणि हे इकडची एक त्रिज्या आणि इकडली एक त्रिज्या r काय होतं हे 2r. काय होते 2r. आता याच्यानुसार आपल्याला सोडवायचे, तर सोडवत असताना काय करायचे बघा लक्ष द्या. आता जशा किमती दिल्यात तशा किमती भरून टाका, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. 2r नाही घेतलं तरी येते, बरं असू दे ना. प्रश्न काय विचारलाय, त्या बागेचं क्षेत्रफळ विचारले, बरोबर. काय इकडं 180. बरं ठीक आहे, तेच करू आपण. हे 7 कुठे जातील गुणाकारात, r 36 180 गुणिले 7 भागिले हे इकडचे कुठे जातील गुणाकारात, मग इथं rच राहील. 36 36, 36 5 100, r ची किंमत काय आली 35. चला बरं ठीक आहे. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ नाही ते पण आहे, याचा r ची किंमत तिथून पण निघते. गडबड झाली आपली, सांगतो ते पण उद्या सांगू आपण त्याला निवांतपणे. हा सूत्र काय सांग आता 1/2 पाय r स्क्वेअर. किंमत टाका 1/2 ला 2, 22 छेदामध्ये 7. r ची किंमत आपली आली किती 35, म्हणून 35 गुणिले 35. 7 1 7, 7 5 35. इकडे जर भाग दिला तर भाग आपण नंतर देऊ वाटलंस तर 22 5 किती रे 110. 110 गुणिले 35 भागिले काय 2.
गुणाकार नंतरच करू. भागाकार, शून्याला शून्य, 11 5 55, 55 ला 5, हातचे आले 5, 11 त्रिक 33, 33 आणि 5 किती 38, याला भागिले किती 2. हा बे 1 बे 92 18, बे 2 4, बे 5 10. आहे का पर्याय? पर्याय नंबर 4. याला दुसरं एक आहे सूत्र, ते पण सांगतो मी तुम्हाला. हे तर ठीक आहे, आणखी एक सूत्र आहे. उद्या मला आठवण करून द्या प्रश्नाची, याला वेगळ्या याच्यात आणखी सांगू. हे 35च येते. हा नाही चुकणार आहे, हे पण सूत्र बरोबर आहे. आणखीन एक सूत्र आहे याचं, अर्धवर्ग 104 चा वर्ग. व्यवस्थित याला काय करा, लिहून ठेवा व्यवस्थित. हे सर्व काय केलं ते अर्धवर्तुळाच्या परिमितीचं सूत्र आहे ना हे. अर्ध वर्तुळाची परिमिती, अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर R 36/7. ठीक आहे. आणि क्षेत्रफळ अर्ध वर्तुळाचे क्षेत्रफळ दिसली. आता जाऊ द्या. 104 चा वर्ग काय तो रे? हा 104 चा वर्ग. सर्वप्रथम 4 चा वर्ग करा, काय ते 16. 104 मध्ये 104 टाका, काय होणार 108. उत्तर काय आलं? उत्तर काय आलं? घन काढायचे. अरे घन म्हणल्यावर मग जास्त येईल. हा पुन्हा याला गुणिले किती येणार 104. 104 न गुणाकार केल्यावर तर पर्याय नंबर काय येईल? पर्याय नंबर 3. चला ठीक. पुढं त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. 2 वर्गमुळात, हा 2 वर्गमुळात काय होतं 98 अधिक 5 वर्गमुळात काय रे 32. तर याच्या जोड्या पाडून घ्या, काय पडतात 2 वर्गमुळात, याचं वर्गमूळ निघेल अशी संख्या 2 गुणिले 49 अधिक 5 ला 5 पुन्हा 2 गुणिले काय रे 16. याचं वर्गमूळ निघतं, याचं पण वर्गमूळ निघतं. 2 गुणिले याचं वर्गमूळ काय ते 7, वर्गमुळात काय राहील 2 अधिक 5 ला 5, याचं वर्गमूळ बाहेर आल्यावर याच्यासोबत गुणाकार होतो 4, वर्गमुळात काय राहील 2. दोन्ही कडवी वर्गमुळात समान आहे, या दोघांची कॅन्सल होत नाही, समान आहे, यांची काय होते बेरीज. जर इथं वर्गमुळात 3 आणि इथं वर्गमुळात 2 असेल तर होत नाही, लक्ष द्या. यांची गुणाकार करा, 7 दोन्ही 14 आणि इकडे काय आहे 4 पंचे 20. हे दोन्ही कडवी वर्गमुळात 2 असल्यामुळे यांची बेरीज होते, नाहीतर वर्गमुळात इकडे 3 आहे आणि इकडे 2 आहे, बेरीज होत नाही. तर बघा या दोघांची बेरीज केली काय ते 34 वर्गमुळात 2 असा पर्याय कुठे आहे? पर्याय नंबर 2. नाही बेरीज होत नाही, ते सांगतो तुम्हाला पुढं. चला आता काहीच एक्स्ट्रा प्रश्न विचारू नका. हा 15 आणि 21 चा मसावी काय तो? काय तो 3. पुढे कालच शिकवलं होतं 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी काय रे 42. मग सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? तर फरक काय येणार आहे 6. तर त्या संख्या जर विचारल्या तर आपल्या काय येणार आहे 42. 42 च्या नंतर कोण येत आहे 43 45, अगोदर 41 39, याच्यातला फरक किती आहे 6चा. काय आहे 6चा. त्याच्यानंतर अंकगणिती श्रेणीला सुद्धा शॉर्टकट सोडवा. तर याच्यामध्ये आहे 187 पहिलं पद आहे आणि शेवटचं पद दिलंय 439. याच्यातला फरक काढा आणि त्याला फरकानेच भाग द्या. फरकानेच भाग द्या. दोघांमध्ये फरक किती आहे रे? दोघात फरक किती आहे? हा पहिल्या आणि याच्यामध्ये फरक किती आहे बघा, लक्ष द्या. वजाबाकी करा. 9 मधून 7 गेले, काय राहिले 2. 3 मधून 8 जात नाही, 13 तून 8 गेले 5, इथे राहिले 3 मधून गेला 252. याला भागिले 7, 7 1 7, इकडं 7 त्रिक 21, उरले 4, 7 1 42. किती पदाचं आहे रे 37. तर त्याचं उत्तर येते 37. पर्याय नंबर किती 3. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 20,000 रुपयाचा टीव्ही 4,000 तोटा करून विकला तर किती रुपये लागेल? 16,000. पुढे 62.5% दराने 1,000 रुपयाचे 73 दिवसाचे सरळ व्याज किती? दिवसात दिलं असेल तर एका वर्षाचे दिवस घ्यायचे 365. बघा लक्ष द्या. मुद्दल आहे 1,000 रुपये, व्याजाचा दर आहे 62.5, 73 दिवसाचं विचारलं, हे दिवस आहेत
दिवस असतील तर याला भागिले सूत्र काय रे 100 आणि हे दिवस दिल्यामुळं एका वर्षाचे दिवस घ्यायचे 365 पॉइंट उडाला तर खाली काय होईल 0 73 1 73 73 5 किती रे 365 मग याला भाग द्या हे 3 शून्य हे 3 शून्य कॅन्सल या 625 ला 5 न भाग द्या 5 1 5 5 1 5 5 2 10 5 5 25 त्याचं सरळ व्याज काय होईल 125 पर्याय नंबर काय रे 4 पर्याय नंबर 4 राजू पाटील यांनी 250 रुपये बाजार भाव असताना बघा राजू पाटलाने काय केलं 250 रुपये बाजार भाव असताना शेकडा 2% याप्रमाणे दलाली देऊन 150 शेअर खरेदी केले तर त्यांना किती रुपये मोजावे लागतील तर सर्वप्रथम 250 रुपयावर दलाली किती टक्के आहे 2% याचं 2% काढून घ्या हे शून्य इथला एकच शून्य कॅन्सल होईल पुन्हा राहिले काय रीत 10 बे 1 बे 5 10 5 1 5 5 5 25 दलाली किती रुपये आहे 5 रुपये शेअर किती रुपयाचा आहे 200 1 मिनिट 50 आहे ना हा बरोबर 250 मग शेअरची किंमत काय होणार शेअरची किंमत काय होणार 255 250 रुपयाचा होता 2% दलाली दिल्यामुळं तो शेअरची किंमत 5 रुपयाने वाढली तर शेअरची किंमत काय झाली 255 आता त्याने किती शेअर घेतले रे 150 याला 150 ने गुणाकार करायचे शून्याला 0 15 5 75 75 ला 5 हातचे आले 7 पुन्हा 15 5 75 75 7 82 82 ला 2 हातचे आले 8 पुन्हा 15 2 30 30 आणि 8 किती 38 38,250 असा पर्याय कुठं आहे पर्याय नंबर 2 दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिट काटा किती वेळा ओलांडून जाईल तुम्हाला ते सुद्धा शिकवलंय तर येतंय का किती वेळा येतंय 6 बघा लक्ष द्या ज्याला माहित नाही त्याला आठवा ह्याची स्टेप 12 1 वाजून 11 2 वाजून 16.5 3 वाजून 22 4 वाजून 27.5 5 वाजून 33 6 वाजून 38.5 7 वाजून 44 8 वाजून 49.5 9 वाजून किती रे 55 काय चुकलं का रे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एक कुठं राहिला काय तर राहिला एक 27 33 33 नंतर 38 38 नंतर 44 49.5 कोणता राहिला हा इथंच राहिला ना इथं गडबड झाली हा 5.5 राहिला इथं 5.5 इथं 11 इथं 16.5 इथं रे 22 इथं 27.5 इथं 33 38.5 नंतर 44 आणि 49.5 आपला वेळ दिलाय 3:30 ते 10:30 पर्यंत मग 3:30 कुठं आहे इथं आहे मग 3:30 पर्यंत बनलंय मग हे होईल का रे मग हा होणार नाही नंतर 1 2 3 4 5 6 पुढचा होईल का नाही तर ते किती वेळा ओलांडून जाईल 6 वेळा पुढे प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल रे येतोय ना कशाने फरक आहे 9चा 11चा 9चा 11चा आहे ना हा 8 17 28 37 48 57 पुढं काय कितीने वाढलं रे 9 ने 11 ने 9 ने 11 9 इथं काय येईल 11 7 ने 8 6 5 ने किती रे 6 एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले मांजराला सिंह म्हटले सिंहाला हाती म्हटले हातीला ससा म्हटले तर जंगलाचा राजा कोण जंगलाचा राजा कोण असतो सिंह सिंहाला काय म्हटलंय हाती उत्तर काय येईल हत्ती बघा हे सुद्धा शिकवलं होतं दर 4 मीटरवर एक झाड याप्रमाणे 1 किलोमीटरवर किती 251 पुढे काय दिलंय ए बरोबर 26 तर सन बरोबर 27 तर ऍक्ट बरोबर काय बघा ए चा नंबर 26 दिलाय त्याच्यानंतर SUN सन बरोबर 27 दिलाय तर ACT बरोबर काय त्याच्या विरुद्ध अपोजिट अंकाचे नंबर दिले बघा झडचा नंबर 26 आहे झडच्या विरुद्ध कोण असतं ए म्हणून एचा नंबर दिला यस च्या विरुद्ध कोण असतं रे एच साठी कोण आहे 8 आहे एच साठी 8 U 21 आहे 21 च्या साठी कोण असेल 6
पुढं N 14 आहे, त्याच्यासाठी कोण असते 13. यांची जर बेरीज केली तर काय येते 27. एच्या विरुद्ध कोण असते झेड, झेडचा नंबर 26. सीच्या विरुद्ध कोण असतो रे एक्स, एक्सचा नंबर 24. आणि टीच्या विरुद्ध कोण असतो जी, जीचा नंबर कोण असते 7. बेरीज करायची काय ते 57. म्हणून पर्याय नंबर किती 4. 1672 या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या वजाबाकीला 17 ने भाग जाईल. तर 6 भाग द्या, जे बाकी उरते तोच मायनस करायचं. पुढे त्याच्या खालचा प्रश्न यूपीएससीचा आहे. 1 चा घन 1 प्लस 1, 2 चा घन 8, 8 आणि 1 9, 3 चा घन 27, 27 आणि 1 28, 4 चा घन 64 आणि 1 काय रे 65. त्याच्या खालची लहान मोठी संख्या ओळखायची 90 90 90 आणि 90 99 00. तर 99 वाली लास्ट येईल, म्हणून त्याचं उत्तर येतं पर्याय नंबर 1. पर्याय नंबर तो मोठी आहे तिकडे दाखवायचे, जिकडे मोठा भाग असेल तिकडे मोठा दाखवायचं. बघा इकडेच हे 5 आहे, हे 7 आहे, मोठं कोण आहे असं दाखवायचं. कळालं? तर आपल्या काय म्हणतंय योग्य चिन्ह वापरायचे, चिन्ह वापरायचे. तर याचं उत्तर येतं 1 नंबर. पुढं 5 मार्च 1980 रोजी रविवार होता, त्या दिवशी अमोलचा जन्म झाला, सुट्टीच्या दिवशी. पुढं सुट्टी होती पण त्याला जन्म झाला. त्याचा जन्म 12वा वाढदिवस कधी असेल तर 12वा वाढदिवस किती वर्षाला येतो 12 वर्षाला. मग लक्ष द्या 5 मार्च 1980, 80 मध्ये 12 टाकले तर काय होईल रे, काय होईल 92. 1992 ला त्याचा वाढदिवस काढायचे 5 मार्च 1992 ला. 80 पासून 92 पर्यंत लीप वर्ष कोणते. आता 80 लीप वर्ष आहे पण मार्च महिना आहे संपून गेलं. नंतर 84, नंतर 88, नंतर 92. किती लीप वर्ष 3. 12 आणि 3 किती झाले 15. 15तले 7 2 14 गेले, शिल्लक उरला 1. एक दिवस पुढे जायचं, रविवारच्या नंतर कोणता वार येतो, त्याचा 12वा वाढदिवस कधी होईल. पर्याय नंबर किती रे. पुढं 6 पुरुष आणि 5 महिला यांच्या गटामध्ये काय म्हणले त्याने 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे, त्यातून 3 पुरुष आणि 2 महिला अशी समिती किती प्रकारे काय करता येईल निवडता येईल. मग निवडायचे तर लक्ष द्या, आता सोडवायचंय कसं. तर 6 कोण आहेत पुरुष, त्या 6 पुरुषापैकी किती घ्यायचे रे 3 पुरुष. 6 C3 याचं सविस्तर नंतर होईल पण सांगून टाकतो लक्ष द्या. पुढं 5 महिला आहेत, 5 पैकी काय घ्यायचे 2 महिला घ्यायचे. मग याला सोडवायचं कसं 6चा फॅक्टर म्हणजे काय रे 6 गुणिले 5 गुणिले काय 4, 4 पर्यंतच घेऊन नंतर मायनस होणार असते. पुढं भागिले काय रे 3चा फॅक्टर 3 गुणिले 2, 1 काय घ्यायची गरज नाही. पुन्हा गुणाकारामध्ये 5 गुणिले काय रे 4, याला भागिले 2 गुणिले 1. जो कटतंय त्याला कटवा. 3 दोन्ही 6, हे 6 कॅन्सल, बे 1 बे, बे दोन्ही 4, 4 पंचे 20, 20 पुन्हा 5 दोन्ही 10. तर उत्तर काय येणार, किती प्रकारे निवडता येते 200 प्रकारे निवडता येते. त्याच्या खालचा प्रश्न राज्यसेवेचा 3 दोन्ही 6, साहित्र्यांक 18, 18 चौक 72, 72 पाचे किती रे 360. त्याच्या खालचा सुद्धा प्रश्न तसाच आहे. वाय 25, 25 मधून 2 गेले 23, 23 मधून 3 गेले 20, 20 मधून 4 गेले 16, आणि 16 मधून 5 गेले 11, 11 तून 6 गेले किती रे, किती येतील. ही उत्तर ही आहे. बघा इथं सांगतोय लक्ष द्या. वाय आहे, डब्ल्यू आहे, टी पी के, ह्याच्यात फरक 2चा मायनस, 3 मायनस, 4 मायनस, 5 मायनस, 6 मायनस. 11 मधून 6 गेले 5, 5 ला कोण आहे, कोण येते. अमोल उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे कोणीकडे पूर्वेकडे तोंड करून. डावीकडे 2 वेळा काटकोनात वळाला म्हणजे 290, 2 वेळा 90 अंश. कालच सांगितलं 2 वेळा 90 अंश, 2 वेळा 90 वाला माणूस डायरेक्ट रांग होतो. पूर्वेकडे असेल तर झालं. मग त्याच्या समोरची दिशा कोणती. त्याच्या खालचा प्रश्न हा लयबद्ध माला येते ना, काय काय आहे. हा हे बघा पी एस डॅश पी पी डॅश टी पी डॅश टी पी. याच्या 4 4चे गट पडा. 1 1 2 3 4.
कमी असू द्या. पुढं PS TP PS TP इथं PS इथं दोन दोन आहेत बरोबर आहे, दोन रेषा आहेत. मग आता काय येणार आहे PS उत्तर काय ते PS. पुढं पर्याय नंबर 2. विसंगत घटक ओळखा. गिरणा गोमती पांझरा कावेरी. कावेरी का बरं, कोणती वाहिनी आहे? काय रे विसंगत घटक गिरणा गोमती पांझरा कावेरी, याचं उत्तर काय आलं कावेरी. साक्षीचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आणि शेवटून किती आहे 29वा. मग दोघांची बेरीज करा आणि एक मायनस करा. 15 आणि 28च घ्या, काम संपलं. 8 आणि 5 13ला 3 आजच्याला 1 3 आणि 1 4 काय येणार 43. आधीच -1 केला, 29च्या जागी काय घेतलं 28, काम संपलं. पुढं सुतार लाकडापासून बनवतो काय वस्तू आणि शिंपी कापडापासून बनवतो. त्याच्या खाली विसंगत घटक ओळखा. विसंगत म्हणजे वेगळा, तर पहिल्याची बेरीज आहे 19 आणि बाकीच्याची काय आहे 20. अशा प्रकारे तुमचे सोपे प्रश्न संपले. अवघड प्रश्न राहिले तर अवघड प्रश्न 24व्या सकट 24व्या